ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे, कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित आहे, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे। तसेच मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला सुद्धा खास महत्त्व आहे। मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते। या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी व्रत केले जाते। यासोबतच देवी लक्ष्मीची पूजा देखील केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांना देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि त्यासोबतच जीवनात धन, यश आणि सुख समृद्धी येते। तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होऊन धनसमृद्धीने आयुष्य सुखी होते। या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या दिवशी घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही प्रभावी उपाय केले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता। या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला इथे फक्त एक स्वस्तिक काढायचं आहे। हे स्वस्तिक काढल्याने आयुष्याचं सोनं होईल। 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः नक्की लिहा। प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यांसाठी विशेष मानला आहे, म्हणून हा महिना अतिशय शुभ मानला जातो। या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले होते असेही म्हटले जाते। त्यामुळे या महिन्यात शुभ कार्य करणे अधिक फलदायी ठरत असते। या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि भक्तांना लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद ते देत असतात। लक्ष्मी देवीच्या कृपेने सुख, समृद्धी आणि संपत्ती येत असते। आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी करायचा आहे। येत्या 5 डिसेंबरला म्हणजेच परवा या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे, तर या गुरुवारी सुद्धा आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे। हा उपाय या दिवशी केल्याने साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते, आपल्यावर धनवर्षाव करत असते। त्याचबरोबर आपल्या घरातील दारिद्र्य, गरिबी ही देखील दूर होते। तसेच आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, काही वाईट शक्ती असेल तर हे स्वस्तिक काढल्याने घरातील इडापिडा, नकारात्मकता, वाईट शक्ती ही देखील दूर होते। मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि असे म्हणतात की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये 7 वेळा येत असते आणि जर नकारात्मकता, काही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये असेल तर लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कधीही येणार नाहीत। यामुळे आपल्याला या गुरुवारच्या दिवशी या ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे, जेणेकरून लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि घरातील दारिद्र्य हे दूर होऊन कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल। तर तुम्हाला या गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी सुद्धा चालेल। यानंतर स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। काळ्या रंगाचे कपडे या दिवशी चुकूनही परिधान करायचे नाहीत। यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा तुम्हाला करून घ्यायची आहेत। जर तुम्ही गुरुवारचं व्रत करत असेल तर तुम्हाला या गुरुवारची पूजा मांडणी सुद्धा करायची आहे। मार्गशीर्ष गुरुवारचं जे व्रत असतं तर या व्रताची मांडणी, पूजा जर तुम्ही सकाळी जर केली तर ती अतिशय शुभ मानली जाते। परंतु तुम्हाला शक्य नसेल सकाळी करणे तर तुम्ही सायंकाळी किंवा दुपारी सुद्धा ही पूजा करू शकता। देवघरातली पूजा अर्चा करून घ्यायची। यानंतर आपलं घर आपल्या स्वच्छ झाडून करायचं आहे। या दिवशी तुम्हाला फरशी पुसायची नाहीत। जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहे तिथे थोडंसं पाणी शिंपडून तुम्हाला ती फरशी पुसून काढायची आहे। घरातली फरशी ही पुसायची नाही, फक्त घराला झाडू हा तुम्हाला मारायचा आहे। यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे। त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यात पाणी टाकायचं आहे आणि त्याचा एक गंध तयार तुम्हाला करायचा आहे। यानंतर या कुंकवाने आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढताना मधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन या अवश्य द्यायच्या आहेत।
स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहेत आणि कडाच्या 2 लाईन ज्या असतात तर त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात. त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही आणि त्या स्वस्तिकचं कुठलंही फळ देखील आपल्याला प्राप्त होत नाही. घराच्या मुख्य दरवाजावरती असे स्वस्तिक काढल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते. यामुळे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी आपल्याला एक स्वस्तिक हे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. यानंतर आपल्याला पुढचं स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या देवघरामध्ये काढायचं आहे. आपल्या देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो तर दिव्याखाली आपण जी प्लेट ठेवत असतो तर त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. यानंतर पुढचं स्वस्तिक हे आपल्याला आपल्या तुळशीपाशी काढायचं आहे. जिथे तुम्ही तुळस लावली आहे तर त्या तुळशीच्या वृंदावनवरती किंवा तुळशीपाशी खाली तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. यानंतर एक स्वस्तिक हे तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा काढायचं आहे. कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी माता लक्ष्मीसोबतच अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा केली जाते. तर तिथे सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक जे आहे तर ते अवश्य काढायचं आहे, जेणेकरून घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती ही कमी पडत नाही. त्याचबरोबर आपल्याला एक स्वस्तिक हे आपल्या घरामध्ये जी तिजोरी असते जिथे आपण पैसे ठेवतो तर त्या तिजोरीपाशी सुद्धा एक स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे. कारण पैशांना साक्षात लक्ष्मी म्हटलं जातं आणि तिथे हे स्वस्तिक काढल्याने नक्कीच आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा हा येऊ लागतो. घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात. यानंतर एका मुख्य ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. आपण गुरुवारचं व्रत करणार आहेत, जिथे पूजा मांडणी करणार आहेत, तर सर्वप्रथम तुम्हाला ती जागा पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्यायची आहेत आणि त्या फरशीवरती तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहेत आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला वरून पाट किंवा चौरंग ठेवायचं आहेत आणि त्यावर तुम्हाला ही पूजा मांडणी जी आहे तर ती करायची आहेत. तर पाटावरती किंवा चौरंगावरती स्वस्तिक काढायचं नाहीत, फरशीवरती काढायचं आहेत आणि त्यावर तुम्हाला पूजा मांडणी जी आहे तर ती करायचे आहेत. सर्वप्रथम स्वस्तिक काढून स्वस्तिकची पूजा करायची. हळदी कुंकू लावून तुम्हाला अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायची आणि यानंतर पूजा मांडणी जी आहे तर ती करायची आहेत. आता ही पूजा मांडणी करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तिथून ते जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तर तिथपर्यंत तुम्हाला माता लक्ष्मीचे पावले काढायचे आहेत आणि हे पाऊल सुद्धा तुम्हाला त्याच कुंकवाने काढायचे आहेत. आपल्या हाताचे ठसे जे आहेत तर त्याने हे पाऊल जे आहे तर ते काढले जातात. या दिवशी आपल्या घरात लक्ष्मी ही घराच्या मुख्य दरवाजामधून येत असते आणि म्हणून तिथून हे जे पाऊल जे आहे तर ते आपल्याला जिथे पूजा मांडणी केलेली आहे तर तिथपर्यंत काढायचे आहेत. त्या पाऊलांची सुद्धा हळदी कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला उंबरट्यावरती हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे आणि त्या उंबरट्यावरती सुद्धा डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला या कुंकवाने स्वस्तिक अवश्य काढायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी असे स्वस्तिक काढायचे आहेत. हे स्वस्तिक काढल्याने तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.